यावेळेस स्तोत्राचे वाचन होईल. आळीपाळीने आपण स्तोत्राचे वाचन करणार आहोत आणि स्तोत्रसंहिता 11वा अध्याय पान क्रमांक 601. मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत, सरळ मनांच्या अंधारात मारावयासाठी दोरीला तीर लावित आहेत. आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. परमेश्वर नीतिमानाला कसाच लावितो, त्याला दुर्जनांचा व आतातायी माणसाचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशाप्रमाणे पाश टाकील, अग्नी गंधक व दाहक वारा यांचा प्याला त्याच्या वाट्यास येईल. शेवटचं वचन आपण सर्वजण वाचूयात. कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्यांना त्यांचे दर्शन होईल. आमेन. हल्लुया. वाचलेली वचन परमेश्वरातून. अनुवादाचा ग्रंथ 28वा अध्याय 1 ते 8 ही वचने. अनुवादाचा ग्रंथ 28वा अध्याय 1 ते 8 पान क्रमांक 253. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वच आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांनी व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन होईल. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 8 वचन आपण हे वाचूया. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 8. इफिसकरास पत्र पहिला अध्याय 1 ते 8 आपण ऐकूया. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल ह्याच्याकडून देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्याने प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडीने भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी याच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. देवा वाचली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, सन्मान, गौरव आता व सदा सर्व काळ असो. आमेन.
शुभवर्तमानच्या वाचनासाठी सगळ्यांनी उठून उभं राहूया. आजचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 14 ते 18 वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 14 ते 18 वचन. येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. देवाला कुणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळींनी खाली बसा. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रेरणा, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण जे पवित्र शास्त्र वाचतो हे पवित्र शास्त्र ईश्वर लिखित आहे. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. ईश्वराच्या प्रेरणेने आपल्याला प्राप्त झालेले देवाचं वचन आहे. आणि हे पवित्र शास्त्र वाचत असताना आपल्याला ठाऊक आहे की ह्या पवित्र शास्त्रामध्ये मुख्यतः 2 भाग आहेत. ते 2 भाग कोणते? जुना करार आणि नवा करार. आणि जर आपण बारकाईने वाचलं तर ह्या 2 भागांमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. जुना करार काय असेल तर आपल्याला माहिती आहे, साधारण 3500 वर्षापूर्वी परमेश्वराने एका मनुष्याची निवड केली आणि त्या मनुष्याचं नाव अब्राहाम. आणि ह्या अब्राहामाशी परमेश्वराने एक करार केला. करार म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट, एक ॲग्रीमेंट. आणि त्यामध्ये परमेश्वर अब्राहामाला म्हटला, तुझ्यापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन. तू राष्ट्र समूहाचा जनक होशील. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. आणि अशा प्रकारे परमेश्वराने अब्राहामाची निवड केली. अब्राहामाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचे 12 मुलं, त्या 12 मुलांचे 12 वंश आणि त्याचं एक मोठं राष्ट्र तयार झालं. आणि मग अगदी उत्पत्तीपासून आपण पाहिलं तर मलाखीपर्यंत ह्या इस्रायल राष्ट्राचं संरक्षण करणारा, त्यांच्या सर्व गरजा पुरवणारा, त्यांचा सांभाळ करणारा, शत्रूंपासून त्यांना राखणारा असा हा यहोवा देव परमेश्वर, जो इस्रायलांचा देव, जे सर्व त्यांचे शत्रू होते त्यांच्यापासून त्यांना विभक्त करणारा, त्यांना राखणारा असा हा परमेश्वर आम्हाला जुन्या करारामध्ये दिसतो. परंतु जसंच आपण नवीन करारामध्ये पाऊल टाकतो त्यावेळेस देवाचा पुत्र मानवी देह धारण करून ह्या जगामध्ये आला. 3.5 वर्ष त्याने सेवा कार्य केलं आणि अगदी शेवटल्या दिवशी आपल्या शिष्यांबरोबर भोजन करत असताना त्याने हातात प्याला घेतला, ईशोपकार स्मरण करून आपल्या शिष्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण तुमच्या व बहुतांच्या पापांच्या क्षालनासाठी ओतिले गेलेले हे नव्या कराराचं माझं रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थे करा. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी एक नवा करार केलेला आहे.
आणि या नव्या करारामध्ये जे कोणी येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, त्यांनी आपलं रक्त जे सांडलं होतं आणि त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला, आमचं तारण त्यांनी साधलं, ह्या नव्या कराराचा संपूर्ण जगाशी केलेला नवा करार, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्यांनी त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. असा हा नवा करार. आम्ही नव्या करारातले लोक आहोत. आणि म्हणून जुना करार आणि नवा करार याचा अर्थ काय? देव जुन्या करारातल्या लोकांमध्ये आणि नव्या करारातल्या लोकांमध्ये कोणती अपेक्षा करतो, कोणत्या प्रकारचं जीवन आम्ही नवे करारातले लोक म्हणून आमच्याकडून परमेश्वर अपेक्षित करतो, याकडे थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र क्रांतिकारक बदल येईल. पण त्यासाठी आमचा जो पाया आहे तो म्हणजे जुना करार आणि नवीन करार याच्यामधला मूलभूत फरक हा समजणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक मोठ्या गहन विषयाकडे आपण जात आहोत. आपण लक्षपूर्वक या विषयाकडे थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी काही पॉईंट्स मी दाखलेले आहेत आणि त्याप्रमाणे एक एक आपण या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करूयात. जुना करार आणि नवीन करार यातला फरक जाणवत असताना आपण सर्वप्रथम पाहतो त्या काळच्या लोकांचं जीवन कसं होतं हे प्रथम पाहण्याचा प्रयत्न करूया. जुन्या करारातल्या लोकांचं जीवन कसं होतं. परमेश्वराने जुन्या करारात ते इस्रायल लोक, यहुदी लोक, त्याचे निवडलेले लोक यांना पृथ्वीवरील सर्व सुख समृद्धी देण्याचं आश्वासन परमेश्वराने दिलं होतं. आपल्यास ठाऊक आहे, यहुदी लोक हे मिस्री लोकांच्या दास्यामध्ये होते, गुलामगिरीमध्ये होतं. त्यांचं दास्य अतिशय बिकट होतं आणि 430 वर्ष गुलामगिरी केल्यानंतर परमेश्वर त्यांना एक अभिवचन देतो. तो त्यांना अभिवचन देतो की मी तुम्हाला एका प्रदेशामध्ये, एका वचनदत्त देशामध्ये घेऊन जाईल. आणि हा देश कसा आहे? दुधा मधाचा प्रवाह वाहणारा देश. ज्या पृथ्वीवरील एक विशिष्ट भौगोलिक स्थान आहे, त्या देशामध्ये दुधा मधाचे प्रवाह वाहत आहेत. त्या देशाची जमीन सुपीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पुष्कळचे फळझाडं आणि फुलझाडं मिळतील. तुम्ही तिथे खाऊन पिऊन सुखी व्हाल, तुम्ही समृद्ध व्हाल. मी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचं संरक्षण देईल. आणि अशा प्रकारे परमेश्वराने या 6 लाख इस्रायल लोकांना, त्याचा सेवक मोशे याच्या करवी, त्याच्या पुढारपणात 40 वर्ष भटकंती करून वचनदत्त देशाच्या सीमेवर त्यांना आणून सोडलं. आणि मग यहोशुवा त्याचा सेवक याच्या करवी प्रत्येक राज्य, शहर जिंकत जिंकत त्यांनी संपूर्ण कनान देश, वचनदत्त देश, दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश याच्यामध्ये या लोकांचं स्थलांतर केलं. त्यांना एक स्थैर्य लाभू दिलं, कारण त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला एक वचनदत्त देश देणार आहे. आणि मग त्यांना एक राजा नेमून दिला की जो शौल राजा होता. त्यानंतर परमेश्वराने त्याच्या मनासारखा दावीद राजा त्यांच्यावर नेमला. आणि ह्या दावीदानं ह्या इस्रायल राष्ट्राला एक मोठी बळकटी आणली. अनेक युद्ध त्याने केले आणि हे राष्ट्र त्यांनी बळकट केलं, समृद्ध केलं. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा शल्मोन हा ज्यावेळेस राजा झाला, त्यावेळेस हा कनान देश, वचनदत्त देश एक सुवर्ण काळ तो पाहत होता. ह्या शल्मोनासारखा त्याच्या समान दुसरा कोणी राजा संपूर्ण देशात नाही, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि अशा प्रकारे परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना या भूतलावरील एक उत्तम स्थान परमेश्वराने त्यांना जुन्या करारामध्ये दिलं. आपण असं मलाकीपर्यंत पाहतो. परंतु जसंच आम्ही नवीन करारामध्ये प्रवेश करतो, मत्तयाचा 3रा अध्याय 1 वचन, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. हा मूलभूत फरक आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. नवीन करारामध्ये आमचं संपूर्ण लक्ष स्वर्गाच्या राज्याकडं केंद्रित केलेलं दिसतं. जुन्या करारातील यहुदी लोकांना स्वर्गाच्या राज्याची कुठली स्थानपत्ता नव्हती, कुठली कल्पना त्यांना नव्हती. स्वर्गाच्या राज्याचा उल्लेख साधारण आपल्याला कधीच जुन्या करारात सापडत नाहीत. आणि म्हणून जर आपण नवीन करारात राहणारे लोक आहोत, आम्हाला लक्ष दिलं पाहिजे, आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्हाला स्वर्गाच्या राज्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्याकडं आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करणं हे अतिशय गरजेचं आहे. जर आज तुम्ही नवीन करारात राहणारे ख्रिस्ती विश्वासणारे आहात, पण तुमचं संपूर्ण लक्ष जर या भूतलावर, ह्या जगिक गोष्टीवर केंद्रित झालं असेल, तर आपण नवीन करारात राहतो खरं, परंतु जुन्या करारातल्या चालीचे लोक आहोत हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे.
आम्हाला एक नवीन आश्वासन दिलं आहे, जे जुन्या करारातल्या लोकांना कधीच दिलं गेलं नव्हतं. आम्हाला स्वर्गाच्या राज्याविषयी माहिती आहे. येशू ख्रिस्ताने देखील तोच संदेश दिला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि म्हणून आमचं संपूर्ण लक्ष आम्ही त्या स्वर्गीय राज्याकडे केंद्रित करणं गरजेचं आहे, कारण आम्ही नवीन करारातले लोक आहोत. हेच जाणून याकोब त्याच्या पत्रामध्ये 4 अध्याय 4 वचनात म्हणतो, अहो अविश्वासी लोकांनो, जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जुन्या करारात ज्या परमेश्वराने त्याच्या लोकांना सर्व जगिक गोष्टी देण्याचं आश्वासन दिलं होतं, जगिक समृद्धी, दीर्घायुष्य, प्रचंड लेकरं बाळ, सुखी त्या ठिकाणी संसार, या सर्वांचं आश्वासन देणारा देव पवित्र आत्म्याच्या करवी याकोबाकडून आपल्याला एक धोक्याचा इशारा देत आहे. आता जगाशी मैत्री हे देवाशी वैर ठरणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्ही नवीन करारातले लोक आहात. तुम्हाला आम्ही स्वर्गाच्या राज्याची कल्पना दिली आहे, त्याकडे तुमचं लक्ष आम्ही वेधित आहोत. तुम्ही जुन्या काळातल्या लोकांसारखं जगी गोष्टीकडे आपलं लक्ष लावू नका. कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय 1 वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये उठविला गेला आहात तर ख्रिस्त जसा देवाच्या उजवीकडे बसला आहे, त्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. वरील गोष्टीकडे आपलं मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. हा मूलभूत फरक आम्ही समजलो आहोत का? जुन्या करारामध्ये दुधामधाचा प्रवाह वाहणारा हा परमेश्वर देणारा देश, संपूर्ण पृथ्वीवरील गोष्टी त्यांना समृद्धपणे देणारा हा परमेश्वर आम्हाला आता सांगत आहे, तुमचं लक्ष आता पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, वरील गोष्टीकडे लावा, कारण तुम्ही नव्या करारातले लोक आहात. आणि म्हणून हा मूलभूत फरक आम्ही समजून घेतला पाहिजे. आमचं जीवन संपूर्ण लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे केंद्रित करणारं असावं, कारण आम्ही आता जुन्या करारातले नाही, आम्ही नवीन करारातले लोक आहोत. जुन्या करारात जे आशीर्वाद परमेश्वर देत होता त्याकडे आपण लक्ष देऊयात. कोणत्या प्रकारचे आशीर्वाद जुन्या करारातल्या लोकांना देत होता, आणि आम्ही जर नवीन करारात राहणारे लोक आहोत आम्हाला कोणते आशीर्वाद दिलेले आहेत? आताच आपण शास्त्रभाग वाचला, अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि पहिले 14 वचनं जर तुम्ही वाचले, ते जे सर्व आशीर्वाद परमेश्वर तत्कालीन जुन्या करारातील लोकांना, यहुदी लोकांना देत होता, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. परमेश्वर त्यांना काय म्हणतो? मी जो परमेश्वर ह्याची वाणी जर तुम्ही ऐकाल तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्या मागे धावून येतील. आणि कोणते आशीर्वादांचा उल्लेख तो जुन्या करारात करत आहे? तो म्हणतो तुम्ही नगरात आशीर्वादित व्हाल आणि शेतीवाडीत आशीर्वादित व्हाल. नगरात आशीर्वादित व्हाल म्हणजे तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल, तुम्ही समृद्ध व्हाल, तुमची शेतीवाडी, जमीन तुम्हाला सुपीक धान्य देईल, तुम्ही त्या ठिकाणी समृद्ध व्हाल, श्रीमंत व्हाल, जमीन तुम्हाला खूप काय देईल, शेतीवाडी तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुमच्या पोटचं फळ, तुमच्या भूमीचा उपज मी आशीर्वादित करील. तुमच्या पोटचं फळ म्हणजे तुमची लेकरं बाळ हे देखील आशीर्वादित होतील. तुमच्या भूमीचा उपज, शेतीवाडी तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुम्ही बाहेर जाल तेव्हा आशीर्वादित व्हाल, आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल. तुमचं बाहेर जाणं येणं हे मी आशीर्वादित करील, सुरक्षित करील. तुम्हाला कशाचे अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही, कुठल्या अपघात अडखळण यापासून मी तुमचा बचाव करील. तुमचे शेरडे, मेंढरे आणि गुरेढोरे हे आशीर्वादित होतील. पूर्वीच्या काळाची जी मालमत्ता होती, संपत्ती होती, ते म्हणजे शेरडे मेंढरे, आणि म्हणजे तुम्ही धनाढ्य व्हाल. तुमचे शेरडे मेंढरे मी आशीर्वादित करील. तुमचे शत्रू तुमच्या पुढे मार खातील. जे तुमचे शत्रू आहेत मी तुम्हाला गुलामगिरीत टाकणार नाहीत, तुमच्या शत्रूंना मी पराभूत करीन, अशा प्रकारे मी तुम्हाला आशीर्वादित करीन. तुमचे सर्व धान्याची कोठारे आणि ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यास मी बरकत देईन. हे जुन्या करारातील यहुदी लोक, देवाचे निवडले लोक, यांना दिलेले आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. परंतु आम्ही कोणत्या करारात राहणारे लोक आहोत? नवीन करारात राहणारे लोक आहोत. मग आम्हाला कोणते आशीर्वाद दिलेले आहेत? तर त्या ठिकाणी आपल्याला इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचनापासून पुढे नवीन करारातल्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. तो काय म्हणतो? संत पौल इफिसकराच्या पत्रामध्ये म्हणतो, तुम्ही सर्व प्रकारे त्या ठिकाणी आशीर्वादित आहात. कोणत्या प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत?
तुम्हाला स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या ठायी देऊन परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. कोणते आशीर्वाद आहेत? जगिक आशीर्वाद आहेत का? तुम्हाला स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्ताच्या ठायी देऊन त्याने तुम्हाला आशीर्वादित केलेले आहेत. हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणते आशीर्वाद तो पुढे लिहित आहे? तुम्ही पवित्र व निर्दोष असावं म्हणून त्याने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच तुमची निवड केली. हे तुमचे आशीर्वाद आहेत. हे आपण विसरलो आहोत. आम्ही पवित्र व निर्दोष असावं म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. हे आम्हाला नवीन करारात दिसून येतं. जुन्या काळात लोकांना ह्याचा कुठलाही थांग पत्ता नव्हता. त्यांना कुठलीच माहिती नव्हती. तो म्हणतो तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी असावं म्हणून तुम्हाला परिपूर्ण करून त्याने तुमच्यावर प्रीती केली. त्याने तुम्हाला दत्तक घेतलेला आहे. हा तुमचा दुसरा आशीर्वाद आहे. ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला दत्तक घेऊन त्याने पूर्वीप्रमाणे तुमच्यावर प्रीती केलेली आहे. तिसरा आशीर्वाद तो म्हणतो तुम्हाला ख्रिस्ताच्या ठायी कृपा विपुल प्रमाणात मिळालेले आहे. हे आशीर्वाद आहेत आमच्या नवीन करारातील लोकांना. जी कृपा परमेश्वर आम्हाला देतो त्याचं एक अबाधित सामर्थ्य आहे. त्याने आमच्या जीवनाभोवती कुटुंबाभोवती एक संरक्षण ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी जे आहोत ते आहोत. आज ज्या स्थितीमध्ये आहोत केवळ देवाची कृपा आहे आणि म्हणून आम्ही आहोत. जर देवाने थोडी जरी कृपा काढून घेतली तर मनुष्याचा पशु व्हायला वेळ लागणार नाही. सर्व प्रकारची दुष्टता, कपट, राग, द्वेष या सर्वांनी आम्ही एखाद्या पशुप्रमाणे वागू. आम्ही आहोत ते का आहोत? कारण परमेश्वराने आपली कृपा आमच्यावर ठेवलेली आहे. कृपेचं वेष्टन आमच्या भोवती आहे. त्याने आम्हाला सावरून धरलंय. तो आम्हाला शिस्त लावतो, नीतिमार्गाने चालवतो आणि म्हणून आम्ही त्याच्या मार्गात चाललो आहोत. कधी जरी परमेश्वराने आपली कृपा काढून घेतली तर आम्ही एखाद्या जनावरासारखं होऊ. ही कृपा त्याने आम्हाला दिलेली आहे. हा आमचा आध्यात्मिक आशीर्वाद आहे. हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. तो म्हणतो पुढे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे अपराधांची क्षमा ही तुम्हाला मिळालेली आहे. हा आमचा आशीर्वाद आहे नवीन करारातल्या लोकांचा. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे खंडणी भरून, खंडणी म्हणजे काय? एक अशी मोठी रक्कम असते की ती आम्हाला देणं अशक्य असते. याला खंडणी म्हणतात. एक मोठी किंमत येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर मोजली. आपलं प्राणार्पण करून त्या निष्पाप, निष्कलंक, निर्दोष रक्ताने आम्हाला अपराधांची क्षमा मिळालेली आहे. ह्या आशीर्वादाकडे आम्ही धावलं पाहिजे. आणि पुढे तो म्हणतो पवित्र आत्म्याच्या शिक्क्याने तुम्हाला तो ख्रिस्ताच्या द्वारे त्याने तुमच्यावर मारण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आलेला आहे. हे आमचे आशीर्वाद आहेत. पण आजही आम्ही ख्रिस्ती लोक काय करतो? जगिक आशीर्वादाकडे जातो. त्याने आम्हाला संपन्न करावं, समृद्ध करावं, आम्हाला चांगली गाडी द्यावी, चांगली नोकरी द्यावी, चांगल्या बंगल्यात राहायला द्यावं. ह्या पृथ्वीवरील आशीर्वादाकडे आम्ही धावत असू तर आम्ही जुन्या काळातल्या लोकांसारखं पाहत आहोत जगिक आशीर्वादाकडं. आम्ही जर नवीन काळातले लोक आहोत तर आम्ही आध्यात्मिक आशीर्वाद हे आमचं जन्मसिद्ध हक्क आहे, पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. प्रियांनो, आम्ही कोणते आशीर्वाद पाहत आहोत आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. देवाचा शब्द जुन्या काळात जर आपण पाहिला तर देवाचा शब्द लिखित स्वरूपात मनुष्यापर्यंत आला होता आणि ते म्हणजे नियमशास्त्र आणि संदेशशास्त्र. जे नियमशास्त्र होतं ते देवाने मोशेला दिलेलं आणि तो देवाचा शब्द याला अनन्यसाधारण महत्त्व जुन्या काळातल्या लोकांकडे होतं. त्या यहुदी लोकांना कुठली पेचप्रसंग आला, एखादी मनामध्ये शंका आली, काही समस्या आली, ते कुणाकडे धाव घ्यायचे? शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील आणि मुख्य याजक. आणि ते सर्वजण त्याचं उत्तर नियमशास्त्रामध्ये पाहायचे. जो देवाचा लिखित शब्द होता त्याच्यामध्ये सर्व उत्तर त्यांना मिळायचे आणि म्हणून नियमशास्त्र ह्याला अनन्यसाधारण महत्त्व, त्याला तोराहा असं म्हटलं जायचं. उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना आणि अनुवाद ज्यामध्ये 613 नियम होते, त्या नियमाद्वारे यहुदी लोकांचं जीवन चाललेलं होतं. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाने आपल्या आईबापाला मारहाण केली, काय करायचं? याचं उत्तर काय? नियमशास्त्राकडे जायचे. निर्गम याचा 21वा अध्याय 15 वचन. एखाद्या मुलाने आपल्या आईबापाला मारल्यास त्याला दगडमार करून ठार मारावे, हे उत्तर त्यांना तिथे मिळायचं. लिखित त्या ठिकाणी नियम आहे. एखादा मुलगा आपल्या आईबापाविरुद्ध उद्धटपणे मागला, बंडखोरी केली तर काय करायचं? अनुवाद याचा 21वा अध्याय आणि 18 वचन.
जर एखादा मुलगा आपल्या आईबापाला उद्धट झाला आणि त्याने त्याची आज्ञा पाळली नाही तर त्याला गावाकडे घेऊन यावं आणि गावातील जे वडील आहेत त्यांनी त्याचा न्याय करावा, त्याला दगडमार करून ठार करावं, असे नियम लिखित होते. जर एखाद्याचा डोळा कोणी फोडला त्याचं काय करायचं? लगेच नियम दाखवले जायचे. अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात आणि जीवाबद्दल जीव. जे सर्व त्या ठिकाणी धर्माचरण होतं ते त्या लिखित नियमाप्रमाणे, नियमशास्त्राप्रमाणे व्हायचं. परंतु नवीन करारात आम्हाला काय दिसतं? हा जो लिखित देवाचा शब्द आहे तो शब्द देही झाला. आता आपण शुभवर्तमान वाचलं. देवाचा जो शब्द, देवाचा पुत्र, त्याने देह धारण केलं. 2000 वर्षापूर्वी ह्या भूतलावर आला आणि तुमच्या माझ्यासारखा एक मानवी देहामध्ये तो आला आणि त्याने देहस्वरूप धारण केलं आणि आज तो आमच्यासमोर एक आदर्श किंवा एक कित्ता म्हणून उभा आहे. आणि म्हणून आज जर आम्हाला कुठले पेच प्रसंग आले, आम्हाला काय प्रश्न आले, तर आमच्यासमोर लिखित शब्दापेक्षा एक उदाहरण आमच्याकडे आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारचं जीवन जगला त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला जायचं आहे. येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्हाला धारण करायची आहे, त्याचं गुणधर्म आम्हाला घ्यायचे आहेत. तो म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन त्या मसपासून तुम्ही शिका. हो, येशू ख्रिस्ताला परिधान करून त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे आम्हाला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. देवाचा शब्द याने मानवरूप धारण करून आम्हाला एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे. हा फार मोठा फरक आम्हाला या नवीन करारामध्ये दिसत आहे. जुन्या करारामध्ये धर्माचरण कसं होतं? जुन्या करारामध्ये यहुदी लोक होते, सर्व बाह्य स्वरूपाचं धर्माचरण यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं, पण आंतरिक गोष्टीला फारसं महत्त्व नव्हतं. यहुदी लोकांनी काय करणं गरजेचं होतं? धर्माप्रमाणे दिवसातून 3 वेळा यरुशलेमेच्या मंदिराकडे प्रार्थना करायची, आठवड्यातून 2दा उपवास करायचा, जे काही तुम्हाला मिळकत आहे त्याचा दशांश मंदिरामध्ये समर्पित करायचा, शब्बात दिवस पवित्रपणे कडकपणे पाळायचा. हे सर्व बाह्य गोष्टी ज्या होत्या त्याला अनन्यसाधारण महत्त्व जुन्या करारातल्या लोकांना दिलं गेलं होतं, बाह्य गोष्टींना महत्त्व. परंतु नवीन करारामध्ये बाह्य गोष्टींपेक्षा जे तुमचं आंतरिक शुद्धता आहे याला अनन्यसाधारण महत्त्व नवीन करारामध्ये दिलेलं येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला दिसत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय पहिलंच वचन, येशूने म्हटले, मनुष्यानं पाहावं म्हणून तुम्ही आपलं धर्माचरण न करण्याविषयी जपा, केले तर माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. जुन्या करारातले यहुदी लोक जसं मनुष्यानं पाहावं म्हणून बाह्य दर्शन करायचे, धर्माचरण करायचे, तसं न करण्याविषयी जपा, नाही तर माझ्या स्वर्गीय पित्याजवळ प्रतिफळ मिळणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही दानार्पण करता त्यावेळेस त्या ढोंग्यांसारखं असू नका, कारण आपण दान देत आहोत हे करण्यासाठी ते मोठे शिंग फुकतात आणि मग ते दान देतात. मी तुम्हाला सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. तर जेव्हा तू दान देतोस, उजवा हात काय करतो हे आपल्या डाव्या हाताला कळू देऊ नको, गुप्तपणे ते कर, बाह्य गोष्टी सोडून दे, असं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मला सांगत आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ढोंग्यांसारखी करू नका. ते उंच चव्हाट्यावर उभं राहून मोठ्याने प्रार्थना करतात, का तर लोकांनी आमच्याकडे पाहावं. मी तुम्हाला सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता घरात जा, दार लाव, आपल्या गुप्त पित्याशी प्रार्थना कर, तो त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. तुम्ही उपवास करता तेव्हा गुप्तपणे करा. ज्यावेळेस तुम्ही उपवास करता ढोंग्यांसारखं करू नका. लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून ते आपलं तोंड विरूप करतात. मी तुम्हाला सांगतो ते आपलं प्रतिफळ भरून पावलेले आहेत. जेव्हा तुम्ही उपवास करता डोक्याला तेल लाव, तोंड धु, आणि लोकांना दिसावे म्हणून नाही, आपल्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणून उपवास कर, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल. सर्व गोष्टी आंतरिक आहेत, गुप्त आहेत, देवाला संतुष्ट करण्यासाठी करायच्या आहेत. नवीन करारातल्या लोकांनी पाहावं म्हणून करायच्या नाहीत, कारण आम्ही आता नवीन करारातले लोक आहोत. आणि म्हणून जे धर्माचरण करणारे त्यावेळेचे शास्त्री पुरुष होते यांचा वेळोवेळी निषेध प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. तो म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण बडीशेप, पुदिना, सताप यांचा दशांश तुम्ही देता,
पण नियमशास्त्रात ज्या मुख्य गोष्टी त्या म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही विसरला आहात. बाह्य धर्माचरण बंद करा. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आंतरिक गोष्टी आहेत, विश्वास आहे, न्याय आहे, दया आहे, ह्याच तुम्ही विसरला आहात. तुमची केवढी दुर्दशा होणार. आता नवीन करारातला काळ आलेला आहे. अहो शास्त्र्यांना, अहो पुरुषांनो, तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता पण आतमध्ये सर्व प्रकारचं जुलूम व अन्याय ह्यांनी ते भरले आहात. तुमची केवढी दुर्दशा होणार. ताटवाटी आतून साफ करा, बाहेरून त्या आपोआप साफ होते. आंतरिक शुद्धता ह्याला येशू ख्रिस्ताने नवीन करारातल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. ह्या जुन्या करारातल्या रीतिरिवाजाप्रमाणे सर्व बाह्य गोष्टी धर्माचरण करणारे ढोंगी शास्त्री पुरुषी यांना येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही चुना लावलेल्या कबरेसारखे आहात, जी बाहेरून दिसायला सुंदर दिसते खरे, पण आतमध्ये मेलेल्यांची हाडं आणि सर्व प्रकारच्या घाणीने ते भरले आहात. तसे अहो शास्त्र्यांनो, पुरुषांनो, बाहेरून दिसायला तुम्ही नीतिमान दिसता खरे, पण आतमध्ये सर्व प्रकारची अनित्य आणि ढोंग ह्यांनी तुम्ही भरलेले आहात. तुम्ही नवीन कराराच्या काळामध्ये आलेले आहात आणि म्हणून नुसतं लोकांना दिसावं म्हणून नीतिमान दिसू नका. तुमची अनित्य आणि ढोंग हे तुम्ही काढून टाका. आंतरिक शुद्धता हवी आहे आणि म्हणून धर्माचरण जर करायचं असेल, तुम्ही जर नवीन करारातले लोक आहात तर बाह्य गोष्टी विसरून जा. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ही मूलभूत फरक आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आमचं अंतःकरण शुद्ध असणं हे फार महत्त्वाचं आहे, असं येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. पुढे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या संदर्भात आपण पाहतो की परमेश्वराने दाविदाला मंदिर बांधण्यासाठी, त्या दाविदाला वाटलं आपण परमेश्वराचं मंदिर बांधावं, परंतु तो बांधू शकला नाही. कारण परमेश्वर म्हटला, तू खूप युद्धप्रिय आहेस आणि खूप रक्तपात तुझ्या हातून झाला आहे. आणि मग त्याचा मुलगा शल्मोन यांनी मोरिया डोंगरावर एक सुंदरसं मंदिर बांधलं. आणि हे परमेश्वराचं मंदिर बांधायला शल्मोनाला 7 वर्षाचा प्रदीर्घ काळ गेला. परंतु अतिशय भव्य, दिव्य आणि डोळ्याचे पार न फेडणारं मंदिर त्याने बांधलं. सोन्याने ते मढवलं, संपूर्ण पात्र त्या ठिकाणी समर्पित केले. आणि ते मंदिर समर्पित झाल्यावर परमेश्वराचे शब्द शल्मोनाला आले. परमेश्वर म्हणतो, आता माझे नेत्र व माझं मन या मंदिराकडे राहील. ज्या प्रार्थना या ठिकाणी केल्या जातील त्याकडे माझे डोळे लागतील आणि माझे कान सदैव असतील. आणि म्हणून शल्मोन राजाने बांधलेलं मोरिया डोंगरावरील परमेश्वराचं मंदिर याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या मंदिराकडे परमेश्वराचं लक्ष आहे, तेथे केलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आणि म्हणून जगाच्या पाठीवरील सर्व यहुदी वलांडण सणाच्या दिवशी त्या मंदिराकडे येत होते, कारण दगडमातीनं बांधलेलं ते परमेश्वराचं मंदिर हेच परमेश्वराचं वसतिस्थान आहे असा पूर्ण विश्वास त्यांचा होता. आणि त्या मंदिराला एक फार मोठं महत्त्व दिलं होतं. परंतु नवीन करार जर आपण आलो तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं, स्तेफनाला दगडमार होत आहे, तो आपली शेवटची घटका मोजत आहे. आणि त्यावेळेस तो ओरडून म्हणतो, परमेश्वर दगडमातीने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. संत पौल आम्हाला सांगतो, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्यात पवित्र आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आम्ही जर नवीन करारातले लोक आहोत तर लक्षात ठेवा, मंदिराची पूर्ण व्याख्या बदललेली आहे. परमेश्वर आता दगडमातीने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, तो आमच्या शरीरामध्ये वास करतो. हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की हे ज्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत ते आमच्या सोयीसाठी, आम्हाला उपासना करता यावी, पावसापासून आमचं संरक्षण व्हावं, ऊन आम्ही लागू नये म्हणून हे दगडमातीचं मंदिर आम्ही बांधलेलं आहे. पण परमेश्वर वास करतो ते आमच्या शरीरामध्ये, कारण ते आता त्याचं मंदिर झालेलं आहे. होय, या मंदिराचं संपूर्ण पावित्र्य आणि मांगल्य आम्ही राखतो आणि ते राखलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. वर येताना खालीच आम्ही आमचे पायतानं, आमचे चपला बूट आम्ही काढतो. येत असताना आमचा मोबाईल आम्ही बंद करतो. येथे कुठले अपशब्द आम्ही वापरत नाही, आम्ही शांतता राखतो, कारण हे पवित्र मंदिर आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं तुमचं शरीर हे देवाचं वसतिस्थान आहे. त्याचं वसतिस्थान बदललेलं आहे. आणि म्हणून हे जे मंदिर आहे हे खरंखरचं मंदिर, याचं पावित्र्य तुम्ही किती राखता ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ह्या दगडमातीच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर सोमवार ते शनिवार हे शरीर जे देवाचं मंदिर आहे त्याचं पावित्र्य आम्ही राखतो का?
त्याचं मागलेलं आम्ही राखतो का? काय मंदिर व्यसनाधीन झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे. अनेक प्रकारच्या देहाच्या वासना, डोळ्याची वासना, संसाराची पुषारकी याने शरीर जर आम्ही भ्रष्ट केलं असेल तर आम्हाला देवाच्या मंदिराची खरी व्याख्याच कळालेली नाही. आम्ही अजूनही जुन्या काळातल्या लोकांसारखं त्या मोर्या पर्वतावर असणारं मंदिर तसं आमच्या मंदिराला ह्यालाच फक्त महत्त्व देतो. पण आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करतो, हे आम्ही विसरलेलो आहोत. ह्याची भुरळ आम्हाला लागलेली आहे. समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नवीन काळातले लोक आहात तर देव आमच्या शरीरामध्ये वास करतो. प्रत्यक्ष तो देव सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वर, तो आमचं शरीर हे त्याचं वसतिस्थान आहे. ह्याचं पावित्र्य आम्ही किती राखलं पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार हे आम्ही शुद्ध ठेवले पाहिजेत. जर अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार आमच्या मनामध्ये येतात, हे मंदिर आम्ही भ्रष्ट करत आहोत, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. दुष्ट उच्चार आमच्या मनामधून येतात, एकमेकाची निंदा आहे, नालस्ते, एकमेकाला अपमानास्पद शब्द आम्ही वापरतो, तर त्याचं मंदिर आम्ही भ्रष्ट करत आहोत. आमच्या कृतीद्वारे, आमच्या विचारांद्वारे आम्ही देवाचं मंदिर भ्रष्ट करत आहोत का? कारण हे शरीर हेच त्याचं मंदिर आहे. अर्पण जी वाहिली जायची पूर्वीच्या काळी, आपल्याला ठाऊक आहे 5 प्रकारची अर्पण वाहण्यासाठी परमेश्वराने लेवीच्या ग्रंथामध्ये यहुदी लोकांना आज्ञा दिली होती. आणि ते 5 प्रकारचे अर्पण म्हणजे होम अर्पण, पाप अर्पण, दोष अर्पण, शांती अर्पण आणि अन्न अर्पण. 5 प्रकारचे अर्पण त्यांच्या वेगवेगळ्या पापानुसार त्यांना ते अर्पण व्हायची होती. आणि ही अर्पण कोणती होती? जर एखादं श्रीमंत धनाढ्य कुटुंब आहे तर त्यांना 1 वर्षाचं कोकरू किंवा त्या ठिकाणी जे नर आहे, जो 1 वर्षाचा नर, अशुद्ध, अव्यंग, शुद्ध आणि अव्यंग, कुठलाही रोग त्याच्यामध्ये नसावा, निर्दोष असा 1 वर्षाचा कोकरा, हे अर्पण पूर्वी व्हायला जायचं. जर एखादं कुटुंब गरीब असेल तर मग होल्याची जोडी किंवा पारव्याची जोडी ही अर्पणं व्हायली जायची. जनावरं जी आहेत ती अर्पणं त्या ठिकाणी व्हायली जायची जुन्या करारामध्ये. म्हणून वलांडण सणाच्या दिवशी त्या यरुशलेमेच्या मंदिरासमोर पटांगण होतं आणि प्रत्येक कुटुंबाचा 1 कोकरा, 1 वर्षाचा निर्दोष नर तो कापला जायचा. आणि एका वलांडणाच्या दिवसामध्ये 2.5 लाख कोकरे त्या मंदिराच्या समोर कापले जायचे, रक्ताचे पाठ व्हायचे, कारण ते अर्पण त्या ठिकाणी वाहणं गरजेचं होतं. परंतु जर आम्ही नवीन करारात येतो तर मग आमचं अर्पण कोणतं आहे? संत पौल रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि पहिल्याच वचनात तो काय म्हणतो? काय म्हणतो? पुन्हा माहिती आहे का तो वचन? रोम 12:1, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावं, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ह्याकडे आमचं कधी लक्ष गेलंय का? काय अर्पण करायचे? जनावरं नाही, बकरे, कोकरे, वासरं नाही. तुम्ही आपले शरीर जिवंत, आता जिवंत अर्पण आम्हाला करायचंय. जुन्या करारात मेलेले अर्पण करायचे, तो पशु वधायचा आणि अर्पण करायचं. आम्हाला आमचं शरीर जिवंतपणे देवाला समर्पण करायचं आहे. पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही समर्पण करा, असं तो म्हणतो. हे शरीर म्हणजे ह्या शरीरातील प्रत्येक अवयव, हे डोळे, ह्या डोळ्याने आम्ही जे काय पाहतो परमेश्वराला मान्य असणारं, त्याला योग्य वाटणारं, हेच आम्ही या डोळ्याने पाहायला पाहिजे. तर आम्ही डोळे समर्पित केलेले आहेत. या कानाने आम्ही जे ऐकतो ते देवाला प्रिय असणारं, त्याला संतुष्ट करणारं असावं, तेच आम्ही ऐकायचं आहे. तर ते त्याला निर्दोष असं अर्पण म्हणून आम्ही समर्पित करतो. ह्या जिभेने आम्ही जे बोलतो ते बोलणं देवाला योग्य असणारं, देवाला संतुष्ट वाटणारं असंच असलं पाहिजे. संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयव देवाला संतुष्ट करणारा, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पण करायचं आहे. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही नवीन करारात राहणारे, ख्रिस्ताचे विश्वासणारे आहोत. जुन्या करारातल्या यहुदी लोकांसारखं आम्ही नाही. शत्रू जे आहेत जुन्या करारामध्ये कशा प्रकारचे शत्रू होते? जर आपण तो इस्रायलचा नकाशा पाहिला तर पश्चिमेच्या बाजूला संपूर्ण भूमध्य समुद्र आहे, परंतु बाकी 3 बाजूला सर्व शत्रू राष्ट्रांनी वेढलेलं असं इस्रायल राष्ट्र. जर त्याच्या दक्षिणेला पाहिलं तर आपण मिस्री लोक, आणि आपल्याला माहिती आहे मिस्री लोकांच्या दास्यात, गुलामगिरीत आमचे इस्रायल लोक, यहुदी लोक किती वर्ष होते? 430 वर्ष ती गुलामगिरी चालली होती. ते त्यांचे शत्रू होते. मग इस्रायल लोक बाबेलच्या देखील दास्यात गेले. ते दास्य किती वर्ष चाललं?
70 वर्ष बाबेलच्या दास्यामध्ये इस्रायल लोक होते. म्हणजे मिस्री लोक, बाबेल, त्या ठिकाणी पलिष्टी लोक आहेत, मिद्यानी लोक, अम्मोनी लोक, आशोरी लोक, हे जे सर्व राष्ट्र होते, शत्रू राष्ट्र होते, हे इस्रायलाचे शत्रू होते. आणि म्हणून त्यांच्याबरोबर ते नेहमीच युद्ध करायचे. परंतु नवीन करारामध्ये आता कुणी मनुष्य आमचा शत्रू नाही, तर आता सैतान हा आमचा शत्रू झालेला आहे. होय, आम्ही पाहतो सैतानाचा उल्लेख फारसा जुन्या करारात कुठं आम्हाला दिसत नाही. फक्त एक एदेन बागेमध्ये हवेला भुरळ घालताना तो दिसतो, आणि नंतर इयोबाच्या पुस्तकामध्ये दिसतो. हे 2 किंवा 3 प्रसंग सोडले तर सैतानाचा उल्लेख आम्हाला शोधूनही सापडत नाही. पण नवीन करारामध्ये संपूर्णपणे सैतानाची माहिती आणि तो आमचा शत्रू कसा आहे. पेत्र आम्हाला स्पष्टपणे सांगतो, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधित फिरतो, त्याच्या विरुद्ध सावध असा. होय, हा आमचा शत्रू झाला आहे. संत पौल स्पष्टपणे सांगत आहे, तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. रक्त मांसाचं युद्ध जुन्या करारातले यहुदी लोक खेळत होते. पलिष्टी लोक, मिस्री लोक, हित्ती लोक यांच्याशी ते युद्ध करायचे. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. जर आज आम्ही रक्त मांसाबरोबर युद्ध करतो, अर्थात रक्त मांसाचं युद्ध आज आपण ढाल तलवार किंवा बंदुकीने करत नाही, आमचं आजकाल शाब्दिक युद्ध असतं. रक्त मांसाचं युद्ध म्हणजे मनुष्य मनुष्याबरोबर आम्ही युद्ध करत असेल, आमचं शाब्दिक युद्ध चालू आहे, शाब्दिक चकमक चालू आहे, आमची घर्षण चालू असेल, तर आम्ही चुकीचं युद्ध करत आहोत. कारण आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, आम्ही नवीन करारातले लोक आहोत. मग कोणाबरोबर आमचं युद्ध आहे, कोण आमचे शत्रू आहेत? पुढे संत पौल काय म्हणतो, सत्ताधीशांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, या अंधकारातील जो अधिपती आहे आणि अंतराळातील दुष्टात्मासमूह यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. आमचा शत्रूच बदललेला आहे. सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचा अधिपती जो सैतान आणि अंतराळातील दुरात्मासमूह यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. आम्ही चुकीचं तर युद्ध करत नाही ना. आज जर मनुष्याबरोबर आम्ही लढत आहोत, तर आम्ही नवीन करारात राहणारे पण जुन्या करारातल्या विचारधारणा असणारे आम्ही लोक आहोत. आम्ही आमचे डोळे उघडले पाहिजेत. आमचा शत्रू आता जग, देह आणि सैतान हे आमचे 3 मूलभूत शत्रू आहेत. जग यात आमचा शत्रू झाला आहे. योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये काय म्हणतो, जग व जगातील सर्व काही म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. जग व त्यातील सर्व काही नष्ट होईल, पण पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणारा तो वाचेल. जग आमचा शत्रू आहे. हा देह अशक्त आहे आणि देह आम्हाला मोहपाशात पाडतो, आम्हाला पाप करायला प्रवृत्त करतो. हा अशक्त देह आमचा शत्रू झालेला आहे आणि सैतान हे आमचे शत्रू आहेत. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, चुकीचं युद्ध करू नका. तुमची ऊर्जा, तुमची शक्ती, तुमचं सामर्थ्य, तुमचं सर्व काही चुकीच्या युद्धामध्ये खर्च करू नका. आमचा शत्रू आता सैतान आहे. पवित्र आत्मेच्या विषयी जर आपण पाहिलं तर जुन्या काळात आपण पाहतो, पवित्र आत्मा हा कार्य करण्यापुरता एखाद्या मनुष्यावर यायचा, त्याच्यावर झडप घालायचा, ते कार्य करून तो पुन्हा निघून जायचा. पवित्र आत्मा मनुष्यामध्ये दिला गेला नव्हता. उदाहरणार्थ, शमशोन ज्यावेळेस पलिष्ठ्यांना ठार करायला गेला त्यावेळेस असं म्हटलंय, पवित्र आत्म्याने त्यावर झडप घातली, त्याला सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्याने त्या पलिष्ठ्यांना ठार केलं. गिदोन एक शास्त्र आहे, तो मिद्यानी लोकांना ठार करत असताना पवित्र आत्म्याने त्याच्यावर झडप घातली. म्हणजे तात्पुरता पवित्र आत्मा स्वर्गातून यायचा, त्या मनुष्यावर झडप घालायचा, त्याच्याला सामर्थ्य प्राप्त करून द्यायचा, कार्य केले तो पवित्र आत्मा निघून जायचा. परंतु नवीन करारात आल्यावर आपण काय पाहतो, येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होण्यापूर्वी तो म्हटला, तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. आपल्या शिष्यांना तो सांगत आहे, तर माझ्या पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी मी तुम्हाला सांगितले त्याची वाट पहा. आणि मग त्याचे शिष्य एका खोलीमध्ये प्रार्थना करत असताना, पेंटिकॉस्ट म्हणजे 50व्या दिवशी एक मोठ्या सुसाट्याचा वाऱ्याचा नाद झाला. ते संपूर्ण घर त्याने भरून गेलं आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवा त्यांना दिसल्या, त्या प्रत्येकावर आल्या. ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि त्यांना ईश्वरी शक्ती प्राप्त झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत तो पवित्र आत्मा आमच्या मध्ये वस्ती करतो, आमच्या मध्ये तो राहतो, आम्हाला तो मार्गदर्शन करतो. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही, असं पौल आम्हाला सांगत आहे. आणि एक आमूलाग्र बदल आमच्या नवीन काळातल्या लोकांमध्ये झाला आहे. आता आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, तो आमच्या मध्ये राहतो, की जे जुन्या काळातल्या कुठल्या सेवकांना तो लाभ प्राप्त नव्हता. अब्राहम घ्या, मोशे घ्या, दावीद घ्या, दानिएल घ्या, त्यांच्या मध्ये पवित्र आत्मा वास करत नव्हता.
तो लाभ आम्हाला मिळालेला आहे. एक आमूलाग्र बदल आम्हाला झाला आहे, कारण आम्ही नवीन करातले लोक आहोत. नवीन करातलं युग पवित्र आत्म्याचं युग आहे. तो म्हणतो, मी तुमच्या पुत्रांवर आणि कन्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन, संपूर्ण मानवजातीवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन. हे अभिवचन जुन्या करात कुणालाच प्राप्त झालं नव्हतं, कारण पवित्र आत्मा दिला गेला नव्हता. आज त्या पवित्र आत्म्याच्या साह्याने, त्याच्या सामर्थ्याने आम्ही विजयी जीवन जगू शकतो. ही आमची आजची स्वार्थ आहे. नंतर आपण पाहतो आज्ञापालन. जुन्या काळातल्या कुठले सेवक तुम्ही पहा, त्यांना परमेश्वराने एक अभिवचन दिलं होतं, जर तुम्ही माझं आज्ञापालन केलं तर सर्व प्रकारच्या संकटातून मी तुम्हाला मुक्त करेल, तुमच्यावर कुठले अरिष्ट येणार नाही, शत्रूंपासून मी तुमचा बचाव करेन, तुम्ही माझं आज्ञापालन करा, तुमची संकटातून सुटका होईल. आणि म्हणून आपल्याला ठाऊक आहे, देवाचा सेवक दानिएल, देवाची आज्ञा पाळणारा, दिवसातून 3 वेळा यरूशलेमेच्या मंदिराकडे बसून प्रार्थना करणारा, त्याने ज्यावेळेस देवाच्या आज्ञेप्रमाणे प्रार्थना करू लागला त्यावेळेस त्याला धरलं, त्याला अटक केली आणि त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकून दिलं. तेव्हा काय झालं? परमेश्वराने आपला देवदूत पाठवून त्या भुकेल्या सिंहाची तोंडे बंद केली आणि त्या दानिएलला मरणापासून वाचवलं, त्याला एक जीवदान दिलं, संकटातून त्याची सुटका केली, असं आपण पाहत आहोत. त्याचे मित्र शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, त्या राजाने फरमान काढलं, माझ्या मूर्तीसमोर सर्वांनी नमन करायचं, नमन केलं नाही तर मी तुम्हाला तप्ताग्नीच्या भट्टीत टाकेन. पण देवाची आज्ञा पालन करत असताना शद्रक, मेशक आणि अबेदनेगो हे म्हटले, आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही त्या मूर्तीला नमन करणार नाही. तेव्हा राजाने फरमान काढलं, नेहमीपेक्षा 7 पट भट्टी तप्त करा आणि तिघांना त्यामध्ये टाका. आणि तिघांना त्यात टाकल्यावर काय झालं? राजाने पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. 3 जण टाकले पण 4 जण दिसत आहेत. देवाने आपला देवदूत पाठवून त्या अग्नीपासून त्यांचा बचाव केला. त्यांच्या केसांना देखील अग्नीचा स्पर्श झाला नाही, तो वास आला नाही असं म्हटलेलं आहे, आणि त्यांना त्या अग्नीपासून दूर काढलं. म्हणजे आज्ञा पालन केलं तर अगद्या संकटातून सुटका हा जुन्या काळातला एक अलिखित नियम होता. पण जेव्हा आम्ही नवीन करारात येतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर मंडळीची स्थापना होऊ लागली. आणि ज्यावेळेस मंडळी स्थापन केली गेली त्यावेळेस मंडळीचा आतोनात छळ होऊ लागला. जे रोमी साम्राज्य होतं, ख्रिस्ती लोकांना धरायचं आणि त्यांचा छळ करायचा, ह्याचा त्यांनी चंग बांधला होता. आणि मग जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांना त्यांनी धरायचं, आणि मी जर ख्रिस्ती असं म्हटलं तर त्यांना पकडायचे, आणि संध्याकाळच्या वेळेस एखाद्या पटांगणामध्ये त्या सर्व ख्रिस्ती लोकांना सोडायचे, आणि सर्व रोमी लोक आणि बाकी लोक त्या ठिकाणी बसलेले असायचे. आणि मग ह्या ख्रिस्ती लोकांवर भुकेले सिंह सोडले जायचे. स्त्री, पुरुष, लेकरं हे सर्व त्या ठिकाणी भुकेले सिंह सोडलेले असताना ते भुकेले सिंह त्यांना खाऊन टाकायचे, आणि सर्व लोक ती गंमत बघायची. पण त्यावेळेस परमेश्वराने कुठलाही देवदूत त्यांना पाठवला नाही. कारण जर तुम्ही आज्ञा पालन करत असाल तर तुम्हाला संकटांना सामोरे जावं लागेल. हे आम्ही नवीन करायचं लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज्ञा पालन केली तर संकटांना सामोरे जावं लागणार आहे आम्हाला. ज्यावेळेस शद्रक, मेशक आणि अबेदनेगो तप्त अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलं, पण ज्यावेळेस ख्रिस्ताची साक्ष देत असताना त्या लोकांना पकडलं गेलं. पहिल्या शतकातील लोक, यांना अंगाला डांबर लावून त्यांना जिवंत जाळलं जायचं, पण देवाने कुठलाही देवदूत त्या ठिकाणी पाठवला नाही. कारण मरेपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतो का नाही, त्या संकटात तो सामोरं जातो का नाही, हा आमचा विश्वास पारखला जातो. म्हणून आम्ही नवीन करायतले लोक आहोत. जर तुम्हाला आज्ञापालन करायचं असेल, संकट, अरिष्ट, सर्व प्रकारचे व्याधी, ह्या जीवनातील ज्या काही गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या तुम्हाला सामोरे जावंच लागणार. मरेपर्यंत तुमचा विश्वास राहतो का नाही ह्याची तुमची परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही नवीन काळात लोक आहोत. आज्ञा पाळत असताना आम्हाला आमचा वधस्तंभ उचलणं गरजेचं आहे. संकटाची वाट आहे, ज्या वाटेने आमचा प्रभू येशू ख्रिस्त गेला, ती सर्व दुःख, यातना, वेदना, स्वतःचा त्याग करून देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारी ती वाट आहे. वधस्तंभ हातात घेऊन मरणापर्यंत आम्हाला जायचं आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आम्ही नवीन करारातले लोक आहोत. आणि म्हणून आज एक दिशाभूल करणारे सुवार्ता देवाचे काही सेवक सांगत आहे. तुम्ही जर ख्रिस्ताकडे आला, तुमचे सर्व प्रश्न सुटले जातील, तुम्ही धनाढ्य व्हाल, कर्जातून मुक्ती मिळेल, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, राहायला उत्तम घर मिळेल, अशी संदेश देऊन, देवाचं वचन सांगून देवाच्या लोकांची दिशाभूल ते करत आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला कुठंच समृद्धीचा वायदा देत नाही. येशूने म्हटले, माझ्या मागे जो कोणी येईल, आपला वधस्तंभ दररोज उचलून मला अनुसरल्याशिवाय त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, जर आम्हाला आज्ञा पालन केली संकट आमच्यावर येणार, त्याला दुसरा मार्ग नाही. आणि शेवटी पाप व मरण, जुन्या काळात जर आपण पाहिलं तर पापावर कोणीच विजय मिळू शकत नव्हतं, कारण पवित्र आत्म्याद्वारे पापावर विजय मिळवता येतो. आणि म्हणून पापाची मरणाची सत्ता अबाधित होती. त्यांचा एक भयानक दरारा त्या लोकांसमोर होता. पापाचा मरणावर विजय कोणी मिळू शकत नव्हता. पण ज्या वेळेस नवीन करारात आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला, त्याच वेळेस पापाची नांगी मोडली गेली आणि म्हणून पापावर विजय मिळवण्याची वाट आमच्यासाठी खुली झाली. म्हणून संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचं बळ नियमशास्त्र, पण जो आम्हाला विजय देतो ते देवाची स्तुती असो. पाप आणि मरण हे पराजित झालेलं आहे. आज आम्ही पापावर विजय जीवन जगू शकतो आणि मरण हे गिळंकृत गेलेलं आहे. कारण येशू म्हटला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन आहे. आम्हाला देखील पुनरुत्थानाची आशा आहे आणि म्हणून मरण आमचा शत्रू आहे, ह्याला पराभूत केलं गेलेलं आहे. ही आज आमची सुवार्थ आहे. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवूयात की जर आम्ही नवीन करारातले लोक आहोत तर पाप ह्याची सत्ता गेलेली आहे. रोमकरास पत्र याचा 6 अध्याय 14 वचन, तुम्ही नियमशास्त्राच्या काळात नाही तर तुम्ही कृपेच्या काळात आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. जुन्या काळात पापाची सत्ता अबाधित होती, कोणी पापावर विजय मिळू शकत नव्हता. आज येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, येशू ख्रिस्ताच्या कृपेने आज आम्ही पापावर विजय मिळवून आम्हाला मरणोत्तर जीवनाची आशा, सार्वकालिक जीवनाची आशा आम्हाला आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज हे फरक आपण जाणले आणि त्या दृष्टिकोनातून आमचं जीवन आम्ही जगू लागलो होतो. जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल आल्याशिवाय राहणार नाही. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. आज खरोखर तू आम्हाला नवीन करारातले लोक या नात्याने आमचा जो लाभ आहे, ज्या प्रकारचं जीवन आम्हाला जगायला लागेल प्रभू, हे तू आम्हाला दाखवून दिलेले आहेस. प्रभू, आम्ही केवळ वचन ऐकणारे असून त्याप्रमाणे आचरण करणारे असावे, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. आणि आमच्या स्वतःचं नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे जगून तुला संतुष्ट करणारे जीवन आम्ही जगावं, यासाठी प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. सर्व मागणं धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.